अंडर-19 विश्वचषक संघाचा कर्णधार आयुष म्हात्रे अखेर भारतात दाखल झालेला आहे। आपण पाहू शकतो की त्याचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने त्याचे कुटुंबीय उपस्थित आहेत। त्याच्या वडिलांनी त्याला येत असताना आलिंगन दिलेलं आहे। त्याचे सोबत त्याची आई आहे, भाऊ देखील इथे आलेला आहे। त्याचे प्रशिक्षक प्रशांत शेट्टी हे देखील इथे उपस्थित आहेत। आपण पाहू शकतो की अंडर-19च्या विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर पहिल्यांदाच आयुष हा भारतात दाखल झालेला आहे। भारताने खरं तर यंदा 6व्यांदा विश्वचषकावरती नाव कोरून एक नवा इतिहास रचलेला आहे। 1.5 महिन्यांनी आज आयुष खरं त्याच्या कुटुंबियांना, त्याच्या मित्रपरिवाराला भेटतोय आणि त्याचं स्वागत करायला मोठ्या संख्येने त्याचे कुटुंबीय आहेत, त्याचे सगळा मित्रपरिवार आहे, त्याचे लांबचे नातेवाईक, तसेच त्याचे प्रशिक्षक हे देखील सध्या मुंबई विमानतळावरती आल्याचं आपल्याला दिसून येतोय आयुष टीममध्ये। आणि भारताला विजयापर्यंत पोहोचवण्यात त्याचं मोठं एक योगदान राहिलेलं आहे। कर्णधार असताना देखील त्याने या संपूर्ण मालिकेमध्ये जवळपास 3 अर्धशतकं ठोकलेली आहेत। त्यासोबतच त्याने 7 विकेट्स देखील घेतलेल्या आहेत, म्हणून त्याचं विशेष असं कौतुक सध्या इथे होताना आपल्याला दिसून येते। तसे ते काही जे सोबत ते टीम प्लेयर्स आहेत ते देखील इथे आलेले आहेत आणि सगळ्यांच्याच आपण पाहू शकतो की स्वागत होताना सध्या इथे आपल्याला दिसून येत आहे। भारतीय संघाने यंदा 6व्यांदा अंडर-19चा विश्वचषक जिंकलेला होता आणि त्यांचं देशवासियांकडून मोठं कौतुक सध्या केलं जातं आहे। आयुष, त्याचे आई वडील सध्या आपण पाहू शकतो की त्याच्या आई वडिलांच्या पाया पडतात। इतर जे प्लेयर आहेत ते देखील आपण इथे त्यांचा देखील इथे मोठ्या जल्लोषात स्वागत होताना सध्या आपल्याला दिसून येते। आपण पाहू शकतो की अंडर-19 विश्वचषकावरती 6व्यांदा नाव कोरत एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित करत भारतीय संघाचे खेळाडू हे आता मुंबई विमानतळावर दाखल झालेले आहेत आणि मोठ्या जल्लोषात त्यांचं सध्या स्वागत होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।